नमस्कार. आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत. आपण आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स नोंदवा, शेअर करा. आज महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील जीवनवाहिनी म्हणून समजलं जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा म्हणजे एसटीचा वर्धापनदिन राज्यात पुणे ते अहमदनगर अशी पहिली एसटी धावली होती. आणि आज महाराष्ट्राच्या काही अपवादात्मक उदाहरणं सोडली तर जवळपास सर्व गावखेड्यातून दऱ्या खोऱ्यातून महाराष्ट्रात एसटीची लालपरी धावत असते. आता पूर्वीचा लाल रंग असल्यामुळे तिला लालपरी असं म्हणलं जायचं, म्हणजे लोक आनंदानं उत्साहात म्हणायचे. आता तिचेही रंग बदलत चालले आहेत, तिच्यात पण सुधारणा घडत आहे. आणि राज्य सरकारच्या सहकार्यानं वयोवृद्ध, अपंग, पत्रकार आदी अशा अनेक प्रवाशांना सवलतीही दिल्या जात आहेत. या एसटीचं आता वटवृक्षात रूपांतर झालं असलं तरी त्या मानानं ती सुविधा देण्यात तेवढी सक्षम आहे असं प्रवाशांना वाटत नाही. त्याला अनेक कारणं आहेत. असो, मान्सून भारतात दाखल झाला आहे. तो केरळमधून पुढे सरकत आज संध्याकाळपर्यंत कर्नाटकात प्रवेश करेल आणि कदाचित 3 किंवा 4 तारखेला तो महाराष्ट्रात म्हणजे तळ कोकणात दाखल होईल. म्हणजे यावर्षी अगदी वेळेवर किंवा वेळेच्या थोडा अगोदर मान्सूनच्या सरी संपूर्ण राज्यभर बरसताना पाहायला मिळतील. आणि त्याचा आपण आनंद घ्यायला आता तयार राहिलं पाहिजे. पाऊस यंदा चांगला पडेल असं हवामान खात्याचं आणि हवामान तज्ज्ञांचंही मत आहे. त्यामुळं तशी चिंता असण्याचं कारण शेतकरी आणि सर्वसामान्यांना राहणार नाही असं दिसतं. पण हा अंदाज आहे, हे मात्र तेवढंच खरं. आज लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचं मतदान आता तासाभरानं संपणार आहे. या शेवटच्या टप्प्यात जवळपास 8 राज्ये आणि 1 केंद्रशासित प्रदेशातील म्हणजे चंदीगड अशा येथील एकूण 57 लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया सुरू आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यंत या 57 मतदारसंघात सरासरी 55% एवढं मतदान झालं आहे. म्हणजे या सरासरीहून आणि राहिलेल्या या तासात किती मतदान होणं आणखी गर्दी मतदार करतात आणि वाढेल यावरून याचा अंदाज आता तर बांधता येणार नाही. तरीही ह्याही टप्प्यात मतदान 62 ते 65% पुढं जाणार नाही हे मात्र नक्की. त्यामुळं एकूण 543 मतदारसंघाच्या मतदानाची टक्केवारी ज्यावेळेस आपण उद्या दुपारनंतर आपणाला पाहावयास मिळेल त्यावेळेस या सरासरी 543 मतदारसंघात 60 ते 62% एवढं मतदान झाल्याचं चित्र असणार आहे. त्यामुळं ही मतदान का कमी होतं, त्याला कोणती कारणं आहेत, त्यासाठी कोण जबाबदार आहे याचं निवडणूक आयोगानं कधीतरी आत्मपरीक्षण करावं. म्हणजे मतदानाला न येणारे मतदार त्यांच्या याच्यापुढं दिसून येतील आणि ते देशभरातील जनतेलाही कळतील. मग हा कुठला वर्ग आहे की जो मतदानच आपल्याला नको असा म्हणतो, तो मतदानाला का येत नाही याच्यावर मग उत्तरं शोधावी लागतील आणि मग मतदानाची टक्केवारी वाढण्यात त्याची मदत होईल. मतदान 60-65% होणं हे काही चांगलं लक्षण नाही. मतदानाची टक्केवारी ही नेहमी 80-85% आसपास असावी असं जाणकारांचं, राजकीय विश्लेषकांचं मत असतं. कारण
एवढं मतदान झालं तर या मतदारांनी आपला खऱ्या अर्थानं कोण प्रतिनिधीने निवडायचा हे ते ठरवतील आणि निवडून पण देतील असं ते म्हणत असतात. आता त्यांचं म्हणणं तेवढं काही चुकीचं नाही आणि मतदानाची टक्केवारी ही वाढलीच पाहिजे हेही तेवढंच खरं. आजच्या मतदान प्रक्रियेदरम्यान पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहारमधील काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटनाही घडल्या. पश्चिम बंगालच्या जयनगर या मतदारसंघात तर हिंसक जमावानं मतदान केंद्रावर मतदान सुरू होण्यापूर्वीच हल्ला केला आणि तेथील 3 व्हीव्हीपॅट मशिनी तळ्यात फेकून दिल्या होत्या. इकडं उत्तर प्रदेशमधल्या एका गावानं त्या भागात तेवढं टाकून जवळपास त्या 30,000च्या वर मतदारसंख्या आहे. म्हणजे किमान 22 ते 25 मतदान केंद्रावर मतदारांनी बहिष्कार टाकला होता. आणि बहिष्काराचं कारण काय होतं तर त्यांच्या जीवनावश्यक गरजा किंवा इतर काही नव्हतं, तर आमच्या गावात रेंज येत नाही हे त्यांचं कारण. त्यांनी कारण सांगितलं आणि त्यासाठी या परिसरातील मंडळींनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. आता नेटवर्क नसणं म्हणजे जगापासून आपण दूर राहतो काय आणि आपल्याला जगापासून दूर का ठेवला जातो हे त्यांचं म्हणणं अगदी खरंही असू शकेल. पण बघा, आपल्या देशात कोण कशावरून का बहिष्कार, आंदोलन, उपोषण करील हे काही सांगता येत नाही. म्हणूनच लोक म्हणतात मेरा भारत महान. तुर्तास एवढंच. धन्यवाद.